आज पुण्यामध्ये अत्यंत भरगच्च अशा चौकामध्ये सकाळी एक घटना घडली। आज महिला दिन आहे। महिला दिनाच्या दिवशी एका तरुणाने दारू पिऊन भर रस्त्यामध्ये सिग्नलवर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला। हटकल्यावर महिलांसह सर्वांना त्याने अर्वाच्य भाषेत अश्लील हावभाव सुद्धा केले आणि तो तिथून पळून गेला। हा पळून गेलेला तरुण ज्या वेळेला असे चाळे करतो, त्याचं नाव गौरव आहुजा, त्यावेळेला त्याच्या हावभावावरून एक लक्षात येतं की त्याला या सगळ्या गोष्टीचा कायदा कानून लोकांच्या भावना याचा काहीही फरक पडत नाही। आपल्याकडे किंवा आपल्या बापाकडे पैसा खूप आहे, आपल्या राजकीय ओळखी आहेत, आपल्या कायदा काही आपलं वाकडं करू शकत नाही याची त्याला खात्री होती, म्हणून तो पळून गेला। शिवाय कधी अटक व्हायचं, जर आपल्याला शरीरामध्ये दारूचा अंमल सापडू नये तर काय करावं याची त्याला पूर्ण माहिती होती। त्यामुळे आता या एकूणच प्रकारावर शंका निर्माण झालेली आहे। मी सकाळी एक ट्विट केलं की हा पोरगा तोपर्यंत सापडणार नाही जोपर्यंत त्याच्या रक्तातला अल्कोहोल कमी होत नाही, कारण त्याला कायद्यातल्या सगळ्या पळवाटा माहिती आहेत। आता पुढे असं येतं की तो त्याच्यावर यापूर्वीचे खंडणी, क्रिकेट बेटिंग वगैरे असे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या वडिलांनीही आता माझ्या मुलाने जे केलं ते चुकलं होतं असं इमोशनल ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे, परंतु त्याचे वडीलही क्रिकेट बेटिंग आणि लॉटरीच्या धंद्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे हे काही त्यांना या गोष्टी काही नव्या नाहीत आणि दोघांवरही गुन्हे असल्याचं आता बोललं जात आहे। तर हा सगळा प्रकार पुणेकरांचं जे काही पूर्वीची सांस्कृतिक राजधानी होती, विद्येचं माहेरघर होतं व ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट होतं, पेन्शनरांचं शहर होतं, हा सगळा जो काही लौकिक होता त्याला काळीमा फासणार आहे। म्हणजे कुठे खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, फसवणूक होते, असे प्रकार घडत आहेत आणि असे प्रकार यापूर्वी घडलेले असतानाही आपण सुधरत नाही। हा प्रकार अत्यंत भयानक आहे। त्याच्यामुळे आता पोलिसांनी आणि नागरिकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघून यापुढे तरी पुण्याला पूर्वीचा लौकिक मिळेल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। अन्यथा इथून पुढे आपलं शहर हे आपल्या मुलाबाळांसाठी, नातवांसाठी राहण्याच्या लायकीचं शहर राहणार नाही। त्यामुळे पुणेच्या पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणांना आणि जे राजकीय लोक अशा गुन्हेगारांना, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वरदहस्त देतात, त्या सगळ्यांना विनंती आहे की आता तरी थांबा, आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका।